चे मुख्याधिकारी साहेब मी गणेश गुगे साहेब गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हे रेल्वे हॉस्पिटल पाठीमागची पाईपलाईन आहे नगर परिषदेची, तरी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहे। तर ही पाईपलाईन भीमनगर शिवप्रतिष्ठान नगर अशा एरियामध्ये या पाईपलाईनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे। आज 2-3 महिन्यापूर्वी पाईपलाईन फुटलेली आहे। या ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणात लिकेज झालेलं आहे। तर ज्यावेळेस पण नगर परिषद पिण्याचं पाणी सोडते त्यावेळेस त्या पाईपलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या घरामध्ये हे असं दूषित पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे। इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की मुख्याधिकारी यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे, विनंती केलेली आहे, प्रत्यक्ष नगर परिषदेमध्ये भेटून कित्येक वेळा सांगितलेलं आहे की हे असं या ठिकाणी पाईपलाईन फुटलेले आहे आणि या ठिकाणी त्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी मिश्र झाल्यामुळे ते पाणी असंच नागरिकांच्या घरात येत आहे। परंतु नगर परिषदेने त्याची कसलीही दखल घेतली नाही। तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण या प्रकरणाची तत्काळ दखल घ्यावी आणि ताबडतोब ही पाईपलाईन आपण दुरुस्त करावी, तुम्हाला विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय मामा शिंदे प्रशाला करमाळा रोड त्या ठिकाणच्या रहिवाशांच्या तक्रारीची आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दखल घेतली। त्या ठिकाणची पाईपलाईन फुटलेली होती ती आपण दुरुस्ती केलेली आहे। परंतु आणखीन गेल्या 4-5 दिवसापूर्वी 2 ते 3 ठिकाणी ती पाईपलाईन फुटलेली आहे। तर पुन्हा आपल्याला विनंती आहे की सदर पाईपलाईन देखील आपण आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून तत्काळ दुरुस्त करून घ्यावी व नागरिकांना जे काय हाल होत आहेत ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावे ही तुम्हाला विनंती करतो।